हॅलो स्टुडंट्स, क्रॉप सायन्स पेपर फर्स्टमध्ये आपण ऑइलसीड क्रॉप्स हे युनिट पाहतो आहे. लास्ट लेक्चरला आपण ग्राउंडनट कवर केलं, त्यानंतर या लेक्चरला आपण सनफ्लावर पाहूया. तर याचं लोकल नेम आहे सूर्यफूल किंवा याला सूर्यकांती असंही म्हटलं जातं, सूरजमुखी असंही म्हटलं जातं. याची फॅमिली आहे कंपोजिट. बॉटॅनिकल नेम आहे हेल्मियंथस ॲनस. ओरिजिन नॉर्थ अमेरिका. सुरुवातीला याचे इकॉनॉमिक युजेस. ऑइल इज यूज्ड फॉर क्युलिनरी पर्पज. ऑइल डज नॉट इन्क्रीज द कोलेस्ट्रॉल लेवल इन अ ब्लड आणि हेन्स गुड फॉर हार्ट पेशंट. म्हणजे घरगुती वापरासाठी किंवा स्वयंपाकासाठी आपण जे तेल वापरतो ज्याला क्युलिनरी असं म्हटलं जातं, याच्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल वाढत नाही. The oil is fair in vitamin D, vitamin E, as well as minerals like iron, calcium. Sunflower oil is classified as a semi-drying oil and used for the manufacture of paints, त्याच्यानंतर varnishes आणि soaps. The cake is rich in a protein, म्हणजे जो काही रॉ प्रॉडक्ट आहे तो प्रोटीन. therefore fit to milch cattle, ज्याला आपण दुभती जनावर असं म्हणतो, poultry and pigs. It is used for manufacture of paper pulp and alcohol. The dried stalks नेहमीप्रमाणे are used as a fuel. Oil content varies from 40 to 45%. आयोडीन जी लेवल आहे, द आयोडीन लेवल इज 113 to 136. आता या क्रॉपसाठी लागणारी इकॉलॉजी, ज्याच्यामध्ये आपण क्लायमेट आणि सॉईल पाहतो. Sunflower can be grown under wide range of climatic condition. It is insensitive crop, so can be grown throughout the year. म्हणजे कोणत्याही इयरमध्ये येणारे हे क्रॉप आहे. It can be grown in a temperature range between 15 to 40 degrees centigrade. It requires low temperature for germination आणि high temperature for vegetative growth आणि flowering. The rainfall requirement is 250 to 750 mm per year. It cannot tolerate frost, म्हणजे ज्याला आपण धुकं म्हणतो किंवा दवबिंदू जसे साचतात त्या पद्धतीनं ती जी कंडिशन असते. इट कॅन नॉट टॉलरेट फ्रॉस्ट, क्लाउडी वेदर, हाय ह्युमिडिटी ॲट द टाईम ऑफ फ्लावरिंग. याच्यानंतर याच्यासाठी लागणारी सॉईल. सनफ्लावर कॅन ग्रोन वेल इन अ व्हरायटी ऑफ सॉईल, बट ॲज इन अ हेवी फीडर क्रॉप विथ वेल ड्रेनड, डीप, लाईटली फर्टाईल क्लेज और ॲल्युव्हियल सॉइल्स आर मोस्ट सुटेबल. आता या सनफ्लावरच्या ज्या व्हरायटीज आहेत त्या आपल्याला एक्झामसाठी विचारल्या जातात. इथं या व्हरायटीमध्ये पहिली आहे मॉडर्न, 2 नंबर सनराईज, अरा मोर्शी EC 68414, EC 16750, सूर्या BSH1, MSFS 8, LDMRSH1, LDMRSH3. आता याचे काही कॅरेक्टरिस्टिक. मॉडर्न, इट इज अ डार्क व्हरायटी ऑफ सनफ्लावर. पहिली जी आपण व्हरायटी इथे सांगितलेली आहे, इट इज अ डार्क व्हरायटी ऑफ सनफ्लावर. इट इज सुटेबल फॉर लाईट मीडियम सॉईल. इट हॅज शॉर्ट ड्युरेशन, दॅट इज 80 to 85 days. इट कॅन बी ग्रोन ऑन रेनफीड क्रॉप अँड ॲव्हरेज यील्ड इज 7 to 8 क्विंटल पर हेक्टर. पुढचा आहे प्रिपरेशन ऑफ लँड. लँड इज प्लॉट डीप अप टू 20 to 30 centimeter. 2 to 3 harrowing आर गिवन. स्टबल्स आर कलेक्टेड अँड बर्न. फाईन सीडबेड इज प्रिपेअर्ड. कॉमन जी आपण लँड प्रिपरेशन करतो प्रत्येक क्रॉपसाठी तीच इथं कॉमन असणार आहे. त्याच्यानंतर आहे सीड ट्रीटमेंट. हेल्दी अँड बोल्ड सीड इज यूज्ड फॉर सोईंग. सीड शूड बी सोक्ड इन वॉटर फॉर 12 to 24 hours, ड्राईड इन अ शेड and then used for sowing for quick germination. सीड ट्रीटमेंट विथ थायरम. सीडबॉर्न डिसीज अवॉइड करण्यासाठी किंवा फंगल डिसीज अवॉइड करण्यासाठी आपल्याला इथं सीड ट्रीटमेंट ही द्यावी लागते. सोईंग टाईम इन महाराष्ट्र, सनफ्लावर कॅन बी ग्रोन इन एनी टाईम इन द इयर, बट ऑप्टिमम टाईम फॉर सोईंग इज खरीप सीझनसाठी जर असेल तर 15 जून टू जुलै. रब्बी असेल तर ऑक्टोबर नोव्हेंबर. समर असेल तर फेब्रुवारी मार्च, बट इट इज ग्रोन मेनली इन विंटर और रब्बी क्रॉप. पुढे सोईंग मेथड, ड्रिलिंग आणि डिबलिंग. सीड रेट जो आहे तो ड्रिलिंग मेथडसाठी कमी आहे. डार्क व्हरायटी असेल तर 1.5 to 2 kg पर हेक्टर. टॉल व्हरायटी जर असेल तर 3 to 4 kg पर हेक्टर. ड्रिलिंग मेथडमध्ये आपल्याला सीड रेट जास्त लागतो, 10 kg पर हेक्टर. स्पेसिंग जे आहे, द स्पेसिंग डिपेंड्स अपॉन सॉईल टाईप, व्हरायटी आणि इरिगेशन. डिबलिंगमध्ये टॉल व्हरायटी 60 to 30 सेंटीमीटर आणि डार्क व्हरायटीसाठी 45 to 20 सेंटीमीटर. हे जर ड्रिलिंग जर असेल तर त्याच्यामध्ये स्पेसिंग 45 to 15 सेंटीमीटर.
हा झाला पार्ट आपला सीड रेटचा. त्यानंतर आहे इंटर कल्टिवेशन, ज्याला आपण अंतर्मशागत असं म्हणतो. 1 विडिंग अँड 2 होईंग ॲट द 15 days ऑफ इंटरवल, ज्याला आपण म्हणतो की खुरपणी आणि कुळपणी. मूविंग ऑफ लँड हँड ऑन फ्लावर हेड ॲट द टाईम ऑफ फ्लावरिंग हेल्प इन अ पॉलिनेशन. म्हणजे जसं आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनचे बरेचसे टाईप पाहिलेले आहेत, त्याच्यामध्ये ह्या पॉलिनेशन्सला वाव देण्यासाठी किंवा या प्रोसेससाठी मदत म्हणून आपण ही प्रोसेस करू शकतो. इट इज डन ॲट द अल्टरनेट डेज फॉर 4 to 5 times फॉर गुड सीड फिल्डिंग आणि इन्क्रीज इन यील्ड. त्याच्यानंतर आहे मॅन्युरिंग. 5 to 10 tons फार्म ॲड मॅन्युअर, ज्याला शेणखत असं म्हटलं जातं, शुड बी ॲडेड इन टू सॉईल ॲट द टाईम ऑफ लँड प्रिपरेशन. आता याच्यासाठी लागणारा जो रेकमेंडेड जो डोस दिलेला आहे, जर पावसावरती आपण हे पीक घेत असेल तर मेन जो डोस असतं फर्टिलायझर जे असतं ते NPK असतं. त्याचं ॲव्हरेज क्वांटिटी सांगितलेली आहे. 40 kg नायट्रोजन, 30 kg फॉस्फरस आणि त्याच्यानंतर हे पोटॅशियम. इरिगेटेड जर असेल तर अमाऊंट ही आपल्याला इथं दुप्पट झालेली दिसते. हाफ क्वांटिटी ऑफ नायट्रोजन कंप्लीट P2O2 अँड पोटॅशियम इज अप्लाइड ॲट द टाईम ऑफ द सोईंग. रिमेनिंग हाफ डोस ऑफ नायट्रोजन इज अप्लाइड. म्हणजे असंही करू शकता, सोईंग टाईमच्या वेळेला पूर्ण डोस देऊ शकता किंवा हाफ अशा पद्धतीने डोस दिला तरी चालू शकतो. त्याच्यानंतर आहे इरिगेशन. 1 to 2 प्रोटेक्टिव्ह इरिगेशन मे बी गिवन इन केस ऑफ ड्राय स्पेल ड्युरिंग 2 rains. म्हणजे पहा, हे पावसावरती येणारं पीक आहे, कमी पावसावरती येणारं पीक आहे, पण रेनी सीझनमध्ये जर लॉंग टर्म असं जर झालं की जो ड्राय स्पेल तयार होतो, याच्यामध्ये आपल्याला इरिगेशन देणं हे गरजेचं राहत असतं. खरीप सीझनमध्ये 15 days इंटरवलनं तुम्ही हे देऊ शकता. तर रब्बी सीझनमध्ये सुद्धा 20 days इंटरवलनं देऊ शकता. समर सीझनमध्ये 8 to 10 days इंटरवल असं म्हटलेलं आहे रिक्वायरमेंटनुसार. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तो हार्वेस्टिंग. सनफ्लावर क्रॉप मॅच्युअर विदिन 3 to 4 months आफ्टर सोईंग. हार्वेस्टिंग इज डन वेन लिव्स टर्न येलो अँड स्टार्ट ड्राईंग. कॉमन प्रत्येक क्रॉपच्या बाबतीमध्ये हार्वेस्टिंगचे जे सिम्टम्स आपल्याला हे दिसतात, leaves are turn yellow and start drying. The back of flower heads becomes tight to fill. Grains in a flower's head becomes tough to fill. तुमच्या हाताला असे कठीण लागतात. The flower heads are cut and dried in the sun. The threshing is done by the beating the heads and the sticks, by rubbing the heads on a screen or by threshing machine. मळणी मशीनचा वापर करून तुम्ही हे मळणी करू शकता किंवा फ्लावर कट केल्यानंतर तुम्ही काठीच्या साहाय्याने त्याला झोडपून सुद्धा ही मळणी करू शकता. यानंतर याचं प्रोडक्शन. अँड ॲव्हरेज यील्ड ऑफ अर्ली व्हरायटीज 5 क्विंटल पर हेक्टर आणि ॲव्हरेज यील्ड ऑफ लेट व्हरायटी 15 क्विंटल पर हेक्टर. प्लांट प्रोटेक्शनमध्ये इम्पॉर्टंट पेस्ट दिलेले आहेत. ग्राम पॉड बोरर आहे, त्याच्यानंतर हेअरी कॅटरपिलर, लीप इटिंग कॅटरपिलर आहे आणि जसीड, ज्याला तुडतुडे असं म्हटलं जातं. ग्राम पॉड बोररमध्ये फीड ऑन मिल्की ग्रेन्स, बोअर्स बॅक साईड ऑफ द फ्लावर हेड, पाठीमागच्या बाजूला होल तयार करतात. हेअरी कॅटरपिलर लार्वा फीड ऑन लिव्स आणि मेनली मिडरिब्स आर लेफ्ट. म्हणजे एक प्रकारची फक्त जाळी शिल्लक राहते वेनची आणि बाकीचं सगळं हे लार्वा खाऊन टाकत असतो. त्याच्यानंतर आहे लीफ इटिंग कॅटरपिलर. इट फीड्स ऑन लिव्स अँड स्केलेटनाइज्ड द लिव्स. लिपला खाऊन टाकतात आणि त्याला स्केलेटनाइज्ड केलं जातं. आता ह्या 3 ग्राम पॉड बोरर, त्याच्यानंतर हेअरी कॅटरपिलर, लीप इटिंग कॅटरपिलरसाठी कंट्रोल मेजर हा कॉमन सांगितलेला आहे आणि तो प्रत्येक क्रॉपमध्ये कॉमन राहिलेला आहे. तो आहे डस्टिंग ऑफ लिंडेन पावडर आणि स्प्रेइंग ऑफ एंडोसल्फेन. हे कॉमन आहे कंट्रोल मेजर. त्याच्यानंतर पुढचं आहे द सीड्स. सक द सेल्स फ्रॉम लिव्स. म्हणजे इथंसुद्धा लिव्सवरती अटॅक होतो. याच्यासाठी सांगितलेलं आहे कंट्रोल मेजर स्प्रेइंग ऑफ मोनो क्रॉप टॉप्स. पुढे इम्पॉर्टंट डिसीजमध्ये आपण सांगू शकतो दावणी मिल्ड्यू आहे, लिप स्पॉट आहे आणि रस्ट आहे. दावणी मिल्ड्यूमध्ये सिम्टम्स आपल्याला असे दिसतात. ग्रीनिश येलो कलर्ड स्पॉट्स आर फाउंड ऑन लिव्सवरती येलो कलर ॲपियर होतो. स्पॉट ऑन द बॅक साईड ऑफ द लिव्स फंगल ग्रोथ इज अ फाउंड अपोजिट टू द स्पॉट. त्याच्याच पाठीमाग जे फंगल ग्रोथ आपल्याला दिसून येते. आता याला कंट्रोल करण्यासाठी ग्रो डिसीज रेजिस्टन्स व्हरायटीला LDMRS3 स्प्रे डायथेन 10 days इंटरवल. त्याच्यानंतर आहे लिप स्पॉट. सिम्टम्समध्ये ब्राऊन टू बॅक कलर्ड स्पॉट्स आर फाउंड ऑन लिव्स, स्टेम्स अँड फ्लावर हेड. स्प्रेइंग याच्यामध्ये 0.2% डायथेन M45 अँड डायथेन Z78 ॲट 10 days.
इंटरवल. इथं आपला सनफ्लावर हे जे ऑइल सीड क्रॉप आहे हे संपलेलं आहे. त्यानंतर पुढे जे सांगितलेलं आहे, ज्याला आपण जी चटणी करतो कारळ चटणी, त्याला निगर असं म्हटलं जातं. लोकल नेम त्याचं नाव आहे कारळ किंवा रामतिल असंही म्हटलं जातं किंवा काळं तीळ असंही म्हटलं जातं. याची फॅमिली आहे कंपोजिट. बॉटॅनिकल नेम ग्विझोनिया अबासिनिका, ओरिजिन ट्रॉपिकल आफ्रिका. निगर ऑइल इज यूज्ड फॉर क्युलिनरी पर्पज, स्वयंपाकासाठी वापरलं जातं. द सीड यूज्ड फॉर मेकिंग चटणी. ऑइल केक इज अ फीड टू कॅटल. ऑइल इज ऑल्सो यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग पेंट्स आहे, वॉर्निशेस आहे, सोप आहे. ऑइल कंटेंट ऑफ द सीड व्हेरीज फ्रॉम 40 to 45%. याच्या ज्या व्हरायटीज आहेत, रेकमेंडेड फॉर महाराष्ट्र N12-2 N12-3, निगर बी N5, ओट्या क्युमुंड. त्याच्यानंतर सह्याद्री IPG 76. त्याच्यासाठी प्रिपरेशन ऑफ लँड. निगर इज अ ग्रोन ॲज अ मिक्स क्रॉप, सो इट शेअर द टिलेज प्रिपरेशन डन फॉर मेन क्रॉप. हे एक मिक्स क्रॉप म्हणून केलं जातं, त्यामुळे मेन क्रॉपसाठी जी काही पूर्व मशागत आहे तीच याच्यासाठी होते. वेन इट इज अ सो ॲज अ प्युअर क्रॉप देन लँड इज अ प्रिपेअर्ड बाय 1 प्लोईंग आणि 2 हॅरोईंग. याच्यासाठी लागणारी जी सीड ट्रीटमेंट आहे, द सीड बिईंग स्मॉल मिक्स्ड विथ फाईन सँड किंवा सीवड फॉर्म अँड मॅन्युअर इवन सोईंग. म्हणजे काय वेळेला ज्या काही लहान बियाणं जे असतं अशामध्ये युनिफॉर्मलिटी मेंटेन करण्यासाठी पेरणीच्या वेळेला त्याच्यामध्ये सॉईल मिक्स केली जाते. सोईंग टाईम जून जुलै. सोईंग मेथड आहे ब्रॉडकास्टिंग आणि ड्रिलिंग मेथड. सीड रेट आहे 1.5 to 2 kg पर हेक्टर. मिक्स क्रॉपमध्ये, प्युअर क्रॉपमध्ये 6 to 8 kg पर हेक्टर. स्पेसिंग आहे 25 to 30 बाय 10 सेंटीमीटर. इंटर कल्टिवेशनमध्ये आपण सांगू शकतो की थिनिंग इज एसेन्शियल ऑपरेशन इन अ निगर. इट इज कॅरीड आउट आफ्टर 20 days फॉर सोईंग. त्याच्यानंतर पुढं आहे 1 विडिंग आणि 2 होईंग. रोटेशन आणि मिक्स क्रॉप. निगर इज अ ग्रोन विथ नाचणी इन अ कोकण रिजन. मिक्स क्रॉपमध्ये इट इज ऑल्सो टेकन मिक्स क्रॉप विथ बाजरी, ग्राउंडनट आणि कॅस्टर. इट इज रिलेटेड विथ हिल मिलेट्स अँड पल्सेस. मॅन्युरिंग जनरली निगर इज अ नॉट मॅन्युअर्ड असं म्हटलं जातं, तरीसुद्धा काही वेळ ठिकाणी फार्म ॲड मॅन्युअर मिक्स करू शकतो. NPKचा डोस इथं दिला जाऊ शकतो. त्याच्यानंतर याच्यासाठी लागणारं इरिगेशन नॉट नेसेसरी म्हणलेलं आहे. पावसावरती येणारं हे पीक होऊ शकतं. याचे हार्वेस्टिंगमध्ये निगर क्रॉप मॅच्युअर्स इन 4 to 5 months. Harvested when the leaves dry, heads with turn blackish. The crop is not close to the ground and tied with bundles. The bundles are stacked on a threshing yard and are dried in a sun for about weeks. त्याच्या पेंड्या बांधल्या जातात. They are threshed by beating with sticks. काठीने त्याला झुडपलं जातं आणि त्यानंतर ग्रेन्स बाजूला करण्यासाठी त्याला वारा दिला जातो. याचं जे यील्ड आहे प्युअर क्रॉपमध्ये 3 to 4 क्विंटल पर हेक्टर. मिक्स क्रॉपसाठी 1 क्विंटल पर हेक्टर. प्लांट प्रोटेक्शनमध्ये आहे पेरिजिया कॅपेन्सिया, ज्याला लीफ इटिंग कॅटरपिलर असं म्हटलं जातं. याला लिंडन पावडरचा डस्टिंग करून तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता. इम्पॉर्टंट पेस्टमध्ये पावडरी मिल्ड्यू आणि लीफ स्पॉट हे मागच्या ऑइलसीड क्रॉपमध्ये जे होतं तेच आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचं क्रॉप पाहूया.